मुंबई महानगरपालिकेत ठाकरेंच्या वर्चस्वाला धक्का देणाऱ्या भाजपने महापौर पदासाठी अपेक्षेप्रमाणे मराठी चेहरा दिलाय। विशेष म्हणजे गुजरात बहुल घाटकोपर परिसरातील रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवारी देऊन भाजपनं एकाच दगडात दोन पक्षी मारलेत। लोकसभा विधानसभेबरोबरच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालातून ठाकरेंना मुंबईत जनाधार असल्याचं स्पष्ट झालं। या पार्श्वभूमीवर मराठी मतदारांना गोंजारण्याबरोबरच गुजराती मतदारांवरील पकड घट्ट करण्यासाठीही भाजपनं प्रयत्न केलेले दिसतात। तावडे नेमक्या कोण आहेत, त्यांना महापौर करण्यामागचं भाजपचं गणित काय, भविष्यात स्वबळावर जिंकण्याची तयारी पक्षानं सुरू केली का, यासह अन्य प्रश्नांचा बोलबिंदासने घेतलेला हा आढावा। नमस्कार, मी श्रीहरी आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी बोलबिंदासमध्ये। मुंबई महानगरपालिका या ना त्या कारणानं कायम चर्चेत असते। सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून या पालिकेकडे पाहिले जातं। मागची 25 वर्ष इथं शिवसेनेचाच महापौर होता। मुंबईचा महापौर आणि शिवसेना हे जणू समीकरणच बनलं होतं। पण एकनाथ शिंदे फुटल्यानंतरनं शिवसेनेची शक्ती विभागली गेली। नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपनं 79, ठाकरे सेनेनं 65, शिंदे गटानं 29, काँग्रेसनं 24, मनसेनं 6, MIMनं 8, अजितदादांच्या राष्ट्रवादीनं 3, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केवळ 1 जागा मिळवली। खरं तर दोन सेनांची एकत्र बेरीज केली तर खरं तर ती भाजपपेक्षा जास्त भरते। पण या दोघातली फूट भाजपच्या पत्त्यावर पडली। महापालिका निवडणुकीत मराठीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला। या उपरी भाजपला चांगल्या जागा मिळाल्या असत्या तरी मुंबईत मराठी समाजाला अजूनही भाजप आपलासा वाटत नाही हे दिसून आलं। अनेक मराठी बहुल प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार पडले। भाजपला प्रामुख्यानं सहकार्य झालं ते गुजराती, मारवाडी वा उत्तर भारतीय मतदारांचं। त्यामुळं सेनेचा जनाधार कमी करण्यासाठी आता भाजपनं गांभीर्यानं पावलं उचलल्याचे दिसतं। रितू तावडे यांना महापौर पदाची उमेदवारी देणं हा त्याचाच एक आश्वासक, आक्रमक मराठी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। रितू तावडे यांचं शिक्षण BCom पर्यंत झालंय। घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्यात। विशेष म्हणजे हा वॉर्ड गुजराती बहुल मतदार म्हणून ओळखला जातो। त्यामुळे त्यांची निवड करून भाजपनं दुहेरी डाव खेळल्याचं बोललं जातं। रितू तावडे या मराठा समाजातील आहेत। आतापर्यंत 2दा त्या महापालिकेवर निवडून आल्या। शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा म्हणूनही त्यांच्या नावावर भरीव कामांची नोंद आहे। मुंबईच्या शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही त्यांनी दिलेलं योगदान महत्त्वाचं मानलं जातं। त्यांचं काम केवळ पालिका सभागृहापुरतं मर्यादित नाही। त्यामुळे त्यांनी केलेल्या काही प्रमुख कामांची दखल जागतिक स्तरावरही घेतल्याचं दिसून येतं। 11 फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरे सेनेकडून पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरण्यात येणार आहे। परंतु भाजपनं महापौर पदासाठी मराठी चेहरा पुढे केल्यानं ठाकरे सेनेकडून माघार घेण्याची दाट शक्यता आहे। मराठी उमेदवार दिल्यानं आम्ही अपशकुन करणार नाही असं ठाकरे सेनेच्या नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले। हे बघता भाजपची खेळी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतं। निवडणुकीपूर्वीच भाजपनं मुंबईचा महापौर हिंदू व मराठीच असेल असं जाहीर केलं होतं। हा शब्द पाळून भविष्यातील मतांची बेगमी करण्याची प्रयत्न भाजपकडून होत आहे। मुंबईवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करणं हा भाजपचा भविष्यातला अजेंडा आहे। एकनाथ शिंदे यांची मुंबईत फारशी ताकद नाही हे या निवडणुकीतून दिसून आलं। हे बघता शिंदेच्या कुबड्या न घेता आगामी काळात भाजपला मुंबईत राजकारण करायचं आहे। अगदी लोकसभा व विधानसभेतही स्वबळावर लढण्याचं लक्ष भाजपनं बाळगलं। त्याच भूमिकेतून एक एक पाऊल पक्ष पुढे टाकत आहे। रितू तावडे यांना महापौर करून नवनेतृत्व पुढे आणलं जात आहे। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी संचालिका म्हणून तावडे यांनी काम केले। हजारो महिलांना रोजगाराचं साधन मिळवून दिलं। घरगुती हिंसाचाराला बळी पडणाऱ्या महिलांना त्या आजही मोफत कायदेशीर सल्ला आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतात। मराठी व गुजराती समाजातील महिलांशी त्यांचा चांगला संवाद आहे, संपर्क आहे। त्यामुळं त्यांच्या निवडीमागे दूरचा विचार असल्याचं दिसतं। ठाकरे सेनेच्या तेजस्विनी घोसळकर याही या निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या। पुढच्या काळात त्यांनाही विधानसभेत उतरवलं जाऊ शकतं। शिवसेनेचा महापौर असतानाही भाजप सत्तेत भागीदार होता, पण त्यांना कायमच छोट्या भावाच्या भूमिकेत राहावं लागलं। आता महापौर पद पटकवत मुंबईतील सेनेची ओळख पुसण्याचा आणि आपली ओळख ठसवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल। तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आजच सबस्क्राईब करा बोलबिंदास या आमच्या YouTube चॅनल। धन्यवाद।